सुप्रीम कोर्टच्या SC/ST आरक्षणामध्ये उपवर्गीकरणाच्या विरोधात परंडा कडकडीत बंद। सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाविरुद्ध सर्व दलित राजकीय पक्ष, सामाजिक संघटना एकत्र येऊन आज परंडा बंदची हाक देण्यात आली होती। या बंदला परंडा शहरातून 100% प्रतिसाद मिळाला। सर्व व्यापारी वर्गाने आपली दुकाने बंद ठेवून परंडा कडकडीत बंद ठेवल्याचं पाहायला मिळालं। अनुसूचित जाती जमातींच्या म्हणजेच SC/ST आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करता येऊ शकतं असा निर्णय सुप्रीम कोर्टाच्या 7 न्यायाधीशांच्या घटनापीठाने दिला आहे। सरकारी नोकऱ्यांसाठी हे उपवर्गीकरण लागू असेल। SC/ST मध्ये समावेश असणाऱ्या सर्व जातींसाठी मिळून हे आरक्षण आजवर दिलं गेलं, पण अनुसूचित जाती हा एकसंध वर्ग नसल्याचं सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाने म्हटलंय। दिनांक 21 रोजी सदरील निर्णयाचा परंडा तालुक्यातील सर्व दलित पक्ष, सामाजिक संघटनांच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला असून SC/ST समाजाकडून विविध मागण्या, यावेळी विविध मागण्यांचं निवेदन प्रशासनाला दिलंय। आम्ही सनदशील न्याय हक्काच्या मार्गाने, आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करणार आहोत, परंतु ज्यावेळेस आमच्या नरड्याला येईल त्यावेळेस आम्ही कुणाचा तरी खेळ केल्याशिवाय या ठिकाणी गप्प बसणार नाही। तहसीलदार साहेबांना मी विनंती करतो, आरक्षण आमच्या हक्काचं, संविधान जिंदाबाद, संविधान जिंदाबाद, संविधान जिंदाबाद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं, जय भीम। क्लिअरचा निर्णय रद्द करावा, त्याविषयी संसदेत कायदा पारित करून अशा प्रकारचे उपवर्गीकरण क्रिमिलेअर लावण्यात येणार नाही याची हमी द्यावी। अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षणामध्ये भविष्यात कोणत्याही प्रकारचा बेकायदेशीर हस्तक्षेप करू नये। उच्च आणि सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशाची निवड करताना कॉलेजियम सिस्टम बंद करून न्यायिक नियुक्ती आयोग गठीत करून परीक्षा घेऊन करावी। सर्व जाती न्याय जनगणना झालीच पाहिजे, ही आमची पहिल्यापासूनची मागणी आहे। सर्व जाती न्याय जनगणना ही झाली पाहिजे। वरील सर्व मागण्या तात्काळ मंजूर न झाल्यास येणाऱ्या काळामध्ये बाबासाहेब आंबेडकर प्रेमीच्या वतीनं व रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं भारत देश बंद करण्यात येईल आणि त्याचा होणारा परिणाम शासनाला भोगावे लागतील। आणि महत्त्वाची आमची एक मागणी आहे, अत्यावश्यक महत्त्वाची मागणी आहे, देश आपला लोकशाहीनं नांदत आहे। देश लोकशाहीनं नांदत असताना आपल्या चिमुकल्या मुली आज या भारत देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये सुरक्षित नाहीत। मित्रांनो, काल आपल्या बदलापूर, मुंबई या ठिकाणी 4 वर्षाच्या चिमुकल्या मुलीवर नराधमांनी, माते फिरोज सैतानाने, बैंचोतवरती करणाऱ्या माणसांनी 4 वर्षाच्या मुलीवर अत्याचार केला। मित्रांनो, ती मुलगी कुठल्या जाती धर्माची नाही, परंतु आपली मुलगी आहे, लहान लेकरू आहे। उगवायला लागलेल्या कळीला जर अशा सैतान जर खोडून काढत असतील तर अशा हरामखोरला भर चौकात फाशी द्यायला पाहिजे, अशी एक आमची या ठिकाणी महत्त्वाची मागणी आहे। म्हणून आज आम्ही आता थोड्या वेळात आपण सर्व पत्रकार या ठिकाणी आलेले आहेत, मी सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि तहसीलदारला निवेदन देतो, म्हणून सर्वांनी शांततेच्या मार्गाने चलावा।